नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत मस्त अशी कांदा भजीची रेसिपी शेअर करणार आहे। हॉटेलमध्ये जशी आपल्याला कांदा भजी मिळतात त्याचप्रमाणे आज आपण कांदा भजी बनवणार आहोत। अगदी हॉटेलसारखी टेस्ट येणार आहे आणि दिसायलाही तसेच दिसणार आहेत। खुसखुशीत असे कांदा भजी आज आपण बनवणार आहोत। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। तसेच बेल आयकॉनही क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बघा किती छान अशी भजी दिसत आहे। याच भज्यांची रेसिपी मी तुम्हाला शेअर करणार आहे। अगदी सोपी आहे आणि घरात अवेलेबल साहित्यात आपण ही भजी बनवू शकतो। यासाठी मी 1.5 वाटी सम्राटचं बेसन घेतलेलं आहे। आपल्याला या ठिकाणी सम्राटचंच बेसन वापरायचं आहे, त्यामुळे या भज्यांना रंगही छान येतो आणि टेस्टही छान येते। हॉटेलवाले हे सम्राटचंच बेसन हे वापरत असतात, त्यामुळे त्यांची भजी खायला खूप टेस्टी लागतात। यामध्ये मी ओवा घातलेला आहे, त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेला आहे। 1 ते 1.5 चमचा या ठिकाणी आपल्याला धना जिरा पावडर घालून घ्यायचे आहे। तसेच या ठिकाणी मी हिरवी मिरचीचे तुकडे घालत आहे। तुकडे हे मी थोडे मोठेच ठेवलेले आहे, जेणेकरून आपल्याला लहान मुलं ही भजी खातात तर काढून टाकण्यास मदत होते। त्यानंतर हिरवीगार कोथिंबीर घातली आहे। या ठिकाणी आपण बिलकुलच हळद आणि लाल तिखटचा वापर करणार नाही, जेणेकरून आपल्या भज्यांना रंगही छान येईल। लाल तिखट आणि हळद घातल्याने भज्यांचा रंग हा थोडासा लालसर येतो, त्यामुळे ती आपल्याला हॉटेलसारखी दिसत नाही। पाणी घालून पीठ हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। पीठ हे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, अशा प्रकारे पीठ आपल्याला मिक्स करायचं आहे। 5 मिनिटांनंतर आपण यामध्ये खायचा सोडा घालून घेणार आहोत आणि पीठ चमच्याच्या साहाय्याने फेटून घेणार आहोत। जेवढं आपल्याला पीठ फेटता येईल तेवढं आपल्याला पीठ हे फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून पीठ हे हलकं होतं आणि आपली भजी ही छान अशी खुसखुशीत तयार होतात आणि भजे खायलाही खूप छान लागतात। त्यामुळे तुम्ही 4 ते 5 मिनिटं पीठ मस्त असं चमच्याने फेटून घ्या। त्यानंतर आपण लगेचच यामध्ये कांदा घालून घेणार आहोत। कांदा हा मी उभा कट करून घेतलेला आहे, तो यामध्ये मी घालत आहे। आपलं तेलही गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये भजी सोडून घेऊ। भजी ही तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही सोडू शकता। तुम्हाला लहान आकाराची भजी सोडायची असेल तर तुम्ही तसेही सोडू शकता, नाहीतर थोडे मोठे केले तरीही चालतात। आपण मस्त असं पीठ फेटून घेतलेलं आहे, त्यामुळे आपले भजेही छान असे खुसखुशीत तयार होतात। मीडियम गॅसवरच आपल्याला भजी ही सोडायची आहे आणि मस्त असे भजे मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहे, जेणेकरून ते आतपर्यंत तळले जातात। गॅस जर तुम्ही मोठा ठेवला तर तुमचे भजे हे वर्ण लाल होतील, पण आतमध्ये कच्चेच राहतील। त्यामुळे तुम्ही गॅस हा मीडियमच ठेवा आणि मस्त मंद आचेवर भजे हे खरपूस असे तळून घ्या। सर्व भजे हे आता सोडून झालेले आहे। 2 मिनिटांनंतर मी भजे हे झाऱ्याच्या साहाय्याने व्यवस्थित असे हलवून घेणार आहेत। खालची बाजू आपली व्यवस्थित अशी तळल्या गेलेली आहे। आता आपण भजे हे पलटवून घेऊ। दोन्ही साइडनी भजे आपल्याला व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत। बघा आपली भजी ही तळून झालेली आहे। ह्या भज्यांना रंगही छान येतो आणि खायलाही ही भजे खूप टेस्टी लागतात। एकदा तुम्ही सम्राटचं पीठ वापरून नक्की असे भजे ट्राय करा। बघा चव ही वेगळीच लागेल आणि घरातही सर्वांना आवडेल। बघा किती छान दिसत आहे ना। गरम गरम तर ही भजी एक नंबर लागतात। शक्यतो भजी ही गरमच खाल्ली जातात, त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला भजी खायची आहे त्यावेळेसच तुम्ही भजी तळायला घ्या, म्हणजे भजे खायलाही छान लागतात आणि सर्वांनाच आवडतात। तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा।
रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अशा रेसिपीज बघायला मिळतील आणि अगदी घरात अवेलेबल असलेल्या साहित्यात. तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत.